प्रादेशिक परिवहन विभागाच्या टेस्ट सेंटरमध्ये वाहन चालकांना येणाऱ्या अडचणींविषयी शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीमभाई सय्यद यांनी सहपरिवहन आयुक्त भरत कळसकर यांना निवेदन दिलं। यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रदेश अध्यक्ष उदय दळवी, उपाध्यक्ष गिरीश विचारे, जिल्हाध्यक्ष साहिल सय्यद, अय्याज काझी आणि हैदरभाई हे उपस्थित होते। टेस्ट सेंटरमध्ये कामाची पद्धत बदलल्यानं आणि मनमानी कारभार होत असल्याने त्याचा मानसिक आणि आर्थिक त्रास वाहन चालकांना होत आहे। यापूर्वी वाहनधारकांनी अपॉइंटमेंट घेतल्यास एकाच दिवशी गाडीची पासिंग केली जायची। त्याचबरोबर प्रत्येक कॅटेगरीच्या वाहनांना वेगवेगळा कोटा दिला जात असे। मात्र आता अपॉइंटमेंट भेटत नाही, कारण सर्व वाहनांचा कोटा एकत्र केला जातो। याचे परिणाम रिक्षा, टॅक्सी आणि बाहेरगावच्या वाहनधारकांवर होत आहे। यात वेळ तर जातोच, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा अपॉइंटमेंट फी भरून नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त कार्यालय येथे आम्ही सर्व रिक्षा, टॅक्सी चालक, मालक, वाहतूक संघटनेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र वाहतूक सेना अझीमभाई सय्यद, भद्रकाली ऑटो रिक्षा युनियनचे हैदरभाई सय्यद, आम्ही सर्व आज नाशिक परिवहन कार्यालयात होणाऱ्या पासिंगच्या त्रासाबद्दल सहपरिवहन आयुक्त श्री भरत कळसकर साहेब यांना भेटण्यासाठी आलो असता त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुम्ही इथं कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता तुमच्या प्रश्नांची इथं मी काटेकोरपणे विचार करून, अभ्यास करून मार्गी लावान। आम्ही इथं कळसकर साहेबांना सांगितलं की साहेब, नाशिकला इथं ATSच्या मार्फतून खूप इथं प्रवासी वाहनधारकांचे हाल होत आहेत। वाहनाची अपॉइंटमेंट इथं एक महिन्याची पुढची भेटत आहे। फ्री शेड्यूलसाठी पुन्हा पैसे भरावे लागत आहे। साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं तर तुम्ही काहीच चिंता करू नका, येत्या आठवड्याभरात मी तुमचे इथं प्रश्न मार्गी लावाल असं त्यांनी आश्वासित केलं। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि रोज मार्टांनी जर या दिलेल्या शब्दाची पालन काटेकोरपणे केले नाही तर त्यांच्या विरुद्ध आम्ही मुंबई हायकोर्टात धाव घेऊ। नवीन वाहनांना कंपनीने स्पीड लॉक म्हणजेच ECU मशीन दिले असतानाही त्यांना पण तीनदा फेल केले जाते। वाहन जितके जुने तितके शुल्क जास्त असा मनमानी कारभार टेस्ट सेंटरमध्ये होत असून आंधळे दळतय आणि कुत्रं पीठ खातंय असा प्रकार सुरू आहे। ज्या एजन्सीला हे काम दिले आहे त्यांच्याकडे सॉफ्टवेअर अपडेट नसल्यानं हा सावळा गोंधळ सुरू असून त्याचा त्रास वाहनधारकांना होत असल्याच्या तक्रारी निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत। यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा अझीमभाई सय्यद यांनी दिला आहे। दिशा न्यूज ब्युरो, नाशिक।